अलख निरंजन नमो आदेश। ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः। आज जालिंदरनाथांविषयी माहिती घेऊया आणि त्यांच्या संजीवन समाधीचं दर्शन देखील घेऊया। जालिंदरनाथांचा जन्म कसा झाला तर जालिंदरनाथांचा जन्म हा सोमयज्ञातून झाला। हस्तिनापूरचा राजा बृहद्रौर सोमयज्ञ करीत असताना त्या यज्ञाच्या अग्नीमधून या तेजस्वी नाथांचा जन्म झाला। असे म्हटले जाते की या कुंडामध्ये भगवान शंकरांच्या त्रिनेत्राचा अंश होता, त्यामुळे त्या अग्नीमधून एक बालक जन्माला आले आणि पुढे जाऊन ते जालिंदरनाथ म्हणून प्रसिद्ध झाले। जालिंदरनाथांना अंतरिक्ष नारायण असेही म्हटले जाते। पुढे जाऊन अग्नीतून त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे अग्निदेव हे त्यांचे पिता मानले गेलेत। पुढे 12 वर्षांनंतर त्यांनी म्हणजेच अग्निदेवांनी जालिंदरनाथांना श्री दत्तात्रयांकडून दीक्षा घेऊन दिली। दत्तात्रयांची दीक्षा घेतल्यानंतर नाथ संप्रदाय पुढे चालण्यासाठी जालिंदरनाथांनी कानिफनाथांना गुरुदीक्षा दिली। गुरुदीक्षा दिल्यानंतर कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि जालिंदरनाथ हे असे गुरु शिष्यांच्या या 2 जोड्या। येवलवाडीला कसे जायचे तर येवलवाडीला जाण्यासाठी तुम्ही नाशिक किंवा पुण्यावरून जाऊ शकतात। पुण्यावरून आणि नाशिकवरून नाशिक ते येवलवाडी हे अंतर 211 किलोमीटर आहे। पुण्यापासून येवलवाडीचं अंतर 118 ते 120 किलोमीटर आहे। जालिंदर आणि कानिफनाथ अद्भुत त्यांनी या भूतलावरती भ्रमण करून आपल्या आशीर्वादाने सर्व भूमी कृतकृत्य केली। असे हे जालिंदरनाथ जे कानिफनाथांचे गुरु म्हणूनही ओळखले जातात। या नाथांची ही संजीवन समाधी कुठे आहे तर ही संजीवन समाधी आहे बीड जिल्ह्यातील येवलवाडी येथे। आता येवलवाडीला कसे जाणार तर नगर शिरूर बीड रोडवरती रायमोहा हे गाव आहे, त्या गावामधून प्रवेश करून आपण येवलवाडीला जाऊ शकतो। तुम्ही विचारत गेला, खेडोपाडी छोटे छोटे गावं आहेत, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील। तुम्ही येथे जाण्यासाठी रुद्धेश्वरवरूनही जाऊ शकता, मढीवरून जाऊ शकता किंवा मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊनही तुम्ही येवलवाडीला जाऊ शकता। खूप सुंदर, छान आणि शांततेत असलेला हा परिसर आहे। मस्त डोंगरांमधून जायचा तो रस्ता आहे। येवलवाडीला विशेष म्हणजे सर्व समाजाचे लोक जालिंदरनाथांना मानतात व त्यांच्या दर्शनासाठी येतात। इथे सुंदर अशी दत्तात्रय महाराजांची सुबक मूर्ती आहे, पुरातन काळातली। छान दगडी मंदिर आहे। जालिंदरनाथांच्या समाधीचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला आधी घेता येत होतं, परंतु आता पावित्र्याच्या दृष्टीने लांबून आपल्याला त्यांचं दर्शन घेता येतं। सुंदर अशी तेजस्वी मूर्ती तेथे विराजमान आहे। त्याच्या पाठीमागे हनुमानाचं मंदिर आहे। मंदिराला आपण परिक्रमा करू शकतो। समाधीच्या समोरच नाथ पारायण करण्यासाठी उत्तम जागा आहे आणि समाधीच्या उजव्या बाजूला अखंड तेवत असलेली धुनी आहे, तिचं आपण दर्शन घेऊ शकतो। ती विभूती आपण मागितली तर ते आपल्याला देतात आणि त्या विभूतीला आपण कपाळी धारण करू शकतो। असं हे सुंदर ठिकाण, नाथांचं अद्भुत ठिकाण। इथे काल्याचा प्रसाद जालिंदरनाथांना दाखवला जातो। काला म्हणजे बाजरीची भाकरी आणि गूळ, त्याच्यावरती तूप, असा सुंदर प्रसाद जालिंदरनाथांना दाखवला जातो। घरोघरी हा प्रसाद बनवून जालिंदरनाथांना दाखवण्यासाठी येथे आणला जातो। खूप सुंदर आणि अप्रतिम अशी सेवा इथे केली जाते। अविस्मरणीय अनुभव माझा या दर्शनाचा आहे। तुम्हीही नक्कीच एकदा या नाथ समाधीला नक्की भेट द्या आणि आपल्या जीवनामध्ये जालिंदरनाथांचा आशीर्वाद नक्की मिळवा। असे हे सुंदर स्थान अनुभवांनी आणि तेजस्वीतेने भरलेले आहे।
येवलवाडीला जाताना तुम्ही वनभोजनासाठी जर काही घेऊन गेले तर तिथे खूप छान दाट झाडी आहे. त्या झाडीमध्ये तुम्ही वनभोजनाचा आनंद घेऊ शकतात. ज्यांना पारायण करायचं आहे तेथे पारायण करायला उत्तम सोय आहे. तेथे तुम्ही पारायण देखील करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. या व्हिडिओनंतर आपला पुढचा नाथांचा व्हिडिओ येतोय तो म्हणजे गहिनीनाथांचा. अवधूत